हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियोमीटर जस्ट बेसिक प्रिन्सिपल वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर हे आपण अभ्यास केला होता. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर? Potentiometer works on the principle that potential difference across any wire is directly proportional to that length of the wire. ना हा पोटेन्शियोमीटर तुम्हाला दाखवलेलं होतं. पोटेन्शियोमीटर इज नथिंग बट एन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द small value of the potential difference. Okay, it is made up of number of segments of the conducting wire. Yeah, it is having a long wire. ह्याच्यामध्ये लॉंग वायर असतं. तो लॉंग वायर नंबर ऑफ सेगमेंटमध्ये कन्वर्ट केलेलं असतं. युजली दॅट वायर इज मेड अप ऑफ द कंडक्टिंग मटेरियल सच एज नायक्रोम अँड manganese. Okay, to measure the length of the wire we are using here a meter scale. The last time I explained about the construction and working of the potentiometer, working principle of the potentiometer, that is V is directly proportional to L, and also we derived an equation for the potential gradient V upon L. V upon L is nothing but the potential gradient that can be find out by using the formula E, that is EMF of the source, E into R, resistance, external resistance, divided by R plus small r. R is the capital R, is the external resistance, small r is the resistance of the cell, into 1 upon L, capital L. L is the length of the wire. Using this formulas we can find out the potential gradient also. Okay. Next we are going to see about the applications of the potentiometer. There are mainly two applications of the potentiometer. One is to compare the EMF of the given cell. We have to study to compare the EMF of the given cell and to find out the internal resistance of the given cell. Okay, त्यापैकी फर्स्ट वन बघूया आपण. Compare the EMF of the given cell. Here E1 and E2 are the two cells which are given. We have to compare the EMF. We don't know what is the value of the cell E1 and cell E2. We have to compare which is greater value, which is smaller value. We have to find out. So to compare the EMF of the two cells, we are using this potentiometer. ओके, पोटेन्शियोमीटरमध्ये आपण बघितलं होतं ए आणि बी हे दोनच टर्मिनल असतात. ए आणि बी ह्या दोन टर्मिनलमध्ये कनेक्शन्स कसं करायचं बघा. दिस इज द कॉमन वॉट एवर वी आर कनेक्टिंग द कॅपिटल ई, के, की अँड रिओस्टॅट, दॅट इज कॉमन फॉर ऑल द एक्सपेरिमेंट. ओके, सगळ्या एक्सपेरिमेंटला हे कॉमन असणार आहे, कारण दिस इज थ्रू धिस सेल सोर्स ओनली वी आर अलाविंग द फ्लो ऑफ करंट थ्रू द सर्किट. म्हणजे हा कॅपिटल ई जो आहे त्याच्या थ्रू जो फ्लो ऑफ करंट आहे तोच करंट पोटेन्शियोमीटरच्या वायरमध्ये फ्लो होणार आहे. ओके, सो द ओनली वेरिंग पार्ट इज अपर पार्ट, दॅट इज two cells. In this experiment we are connecting two cells in such a way that which are having the individual keys. ह्या दोन्ही सेलला इंडिव्हिज्युअल कीज आहेत. E1 along with K1, E2 along with K2, and the common connection आपण दिलेला आहे, galvanometer is connected with the jockey. Circuit diagram is very important. If you know the circuit diagram, you can write the construction very easily. Okay, circuit diagram हा काढणंच खूप महत्त्वाचं आहे. इथं फर्स्ट सर्किट डायग्राम बरोबर असेल तर पुढचं चेक केलं जातं, पुढचं करेक्ट. ओके, सर इथं काढत असताना पोटेन्शियोमीटर म्हटल्यानंतर ए आणि बी हे दोनच टर्मिनल असतात, हे लक्षात ठेवायचं. ए आणि बीमधला जो सोर्स, मेन सोर्स आहे, मेन सोर्स, की आणि रिओस्टॅट,
हा जो कॉम्बिनेशन आहे सिरीजमध्ये कनेक्ट करून त्याला बीला रिओस्टॅट आपण कनेक्ट केलेलं असतं. रिओस्टॅटचं व्हेरिएबल कनेक्ट केलेलं असतं. हे एवढं लक्षात ठेवावं लागेल. हे सगळ्या एक्सपेरिमेंटला, सगळ्या सर्किट डायग्राममध्ये, पोटेन्शिओमीटरच्या सगळ्या सर्किट डायग्राममध्ये हे कॉमन असणार आहे. आता पॉईंट एपासून जो आपण जोडलेला आहे इथं मात्र व्हेरी होतं. आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथं सर्किट आपण व्हेरी करतो. आपल्याला काय करायचं आहे, E1 आणि E2 हे दोन सेल्स कंपेअर करायचं आहे. वी हॅव टू कंपेअर द E1 अँड E2. E1 बरोबर E1चा पॉझिटिव्ह आणि एक लक्षात ठेवायचं, सोर्सचा EMF हे नेहमी E1 आणि E2 जे आपल्याला सेल दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. ओके, दॅट्स वाय वी आर रायटिंग E1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन E1 अँड E2. असं कनेक्शन करत असताना सोर्स जो आहे, सोर्सचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हे जे लॉंग दाखवलेलं आहे, लॉंग टर्मिनल आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल हे एला जोडलं आपण. तो ए पॉईंट कुठं जोडायचा आहे, ज्या सेलचा EMF आपल्याला कंपेअर करायचा आहे त्या दोन्ही सेलच्या पॉझिटिव्हला जोडणार आहे. बघा, ए हा कुठं गेलेला आहे, E1च्या पॉझिटिव्हला आणि E2च्या पॉझिटिव्हला. हे दोन्ही पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. ओके, आणि नेगेटिव्ह टर्मिनल थ्रू द की वी आर कनेक्टिंग विथ द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरला आपण जोडलेला आहे. गॅल्व्हनोमीटरचा दुसरा टर्मिनल जॉकीला. जॉकी इज व्हेरिंग टॅप की. ओके, दिस इज आता इथे एक्सप्लेन केलेलं आहे. AB इज द पोटेन्शियोमीटर वायर, E is the EMF of the cell, K1, K2 are the keys, E1, E2 are the given EMFs, given cells, G is the galvanometer, J is the jockey, RH is the rheostat. आता इथे रिओस्टॅटचं काम काय, रिओस्टॅटचं काम टू मेंटेन द रेजिस्टन्स ऑफ द पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरमध्ये जो फ्लो होणारा करंट आहे तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हे आपण रिओस्टॅट वापरतो. कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलेलं आहे बघा, जसं डायग्राम आहे तसं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन सांगत असताना पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण फक्त सोर्स E, K key and rheostat RH are connected in series across ABच्या अक्रॉस आपण कनेक्ट केलेलं आहे. आणि सेकंड पार्टमध्ये सांगितलेलं आहे, the positive terminal of the source is connected to E and positive terminal of given cells is also connected to the terminal A. So next we are going to see K along with the key K1 and K2 respectively म्हणलेलं आहे. And jockey is connected to the negative terminal of the keys, given keys along with the galvanometer. ओके, हे 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं. सोपं, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये दिलेलं आहे मी. कंपॅरिझन ऑफ द EMF or it is also called working of EMF. वर्किंग आपल्याला आता एक्सप्लेन करायचं. वर्किंग सांगत असताना फर्स्ट ऑफ ऑल यू observe carefully. Initially when K key is closed, when K key is closed, what happens? The current starts to flow through the potentiometer. पोटेन्शियोमीटरमध्ये करंट फ्लो व्हायला सुरू होतं. ॲट द सेम टाईम वन ऑफ द कीज क्लोज्ड. म्हणजे काय केलं मी तर K1 क्लोज केलं, K1 क्लोज केलं आणि K2 ऑफ केलं. सो E1 कम्स इन द सर्किट. सेल E1 काय आला, सर्किटमध्ये आला. म्हणजे हा ओपन केलं तर हा असून नसल्यासारखं ना, ओपन असतं. करंट कसा फ्लो होतो, इकडं डिस्ट्रीब्यूट झाला आणि हा इथं येऊन ह्या सेलमधून किंवा ह्या सेलमधला करंट फ्लो होतो आणि क्लोज होतं, राईट. थ्रू द गॅल्व्हनोमीटर इट विल बी क्लोज. दॅट्स वाय E1 हा सर्किटमध्ये आला. सो we can observe that there is a deflection in the galvanometer. त्यावेळेस गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दाखवतो. We have to find out the null point while tapping the jockey. काय केलं आपण, जॉकी म्हणजे हा व्हेरिएबल जो टर्मिनल आहे गॅल्व्हनोमीटरचा, हा टर्मिनल टॅपिंग स्लोली ऑन द
wire of the potentiometer, we observe that at a certain point the galvanometer shows the null deflection. That point is P. त्या पॉईंटला आपण P नाव दिलं. ओके, हा गॅल्व्हनोमीटर या P मध्येच आल्यानंतर नल डिफ्लेक्शन का दाखवला हो? E1चा पोटेन्शियल म्हणजे ह्या पॉईंटमध्ये जो पोटेन्शियल होता तो आहे E1चा पोटेन्शियल आणि AP ह्या रेझिस्टन्समुळं जो पोटेन्शियल मिळतं ते ह्या पॉईंटला मिळतं. ह्या दोन्ही पॉईंटमध्ये पोटेन्शियल इक्वल होतं. दॅट्स वाय देअर इज नो फ्लो ऑफ करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर. दोन्ही पॉईंटला पोटेन्शियल इक्वल झालं तरी तिथं करंट फ्लो होत नाही आहे, म्हणून गॅल्व्हनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन. मग इथं गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवला म्हणजे ह्या लेंथचा रेझिस्टन्स इक्वल पोटेन्शियल प्रोड्यूस करतो, दॅट इज इक्वल टू E1. म्हणून आपण काय केलेलं आहे, वी नो दॅट प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल माहीत आहे. ह्या लेंथला जो पोटेन्शियल आहे फाइंड आउट करायचं असेल, दिस पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. दॅट्स वाय वी हॅव टू मेजर द लेंथ ऑफ द वायर AP. म्हणून आपण काय केलं, APचा लेंथ दॅट इज नथिंग बट L1. त्याला आपण सांगितलं L1. दॅट इज नथिंग बट L1. दॅट्स वाय E1 is directly proportional to L1. इक्वेशन 1 मिळालं. मग E1 is equal to proportionality constant K L1. K म्हणजे काय तर potential gradient. What is the potential gradient? Potential gradient is nothing but the ratio of voltage per length. It is the potential difference per unit length of the wire. Okay. It is equation first. E1 is directly equal to K L1. While for the second, to obtain the second equation, what we have to do? Now, we have to close the key K and open the K1. Open the K1, close K2. काय केलं इथं आपण? K हा ऑन केलेला आहे, K ऑन आहे, K1 ऑफ आहे, K2 ऑन आहे. देन E1 इज आउट ऑफ द सर्किट. E1 हा सर्किटमधून काढून टाकलं आणि E2ला आपण सर्किटमध्ये आणलं. सो E2 कम्स इन द सर्किट. सो अगेन द गॅल्व्हनोमीटर शोज द डिफ्लेक्शन. आता ह्या स्टेटला काय झालं, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवलं. टू फाइंड आउट द नल डिफ्लेक्शन, टॅप द की ऑन द wire, then we will get the certain point. At that point the galvanometer shows the null deflection. That point is Q. त्या पॉइंटला आपण Q म्हणलेलं आहे. So this potential is equal to A2. AQ लेंथ वायर असणारा वायरचा रेझिस्टन्स किती पोटेन्शियल प्रोड्यूस करतो, A2 इतका पोटेन्शियल प्रोड्यूस करतो. म्हणून गॅल्व्हनोमीटरमध्ये करंट फ्लो होत नाही आहे, नल डिफ्लेक्शन दाखवतो. दॅट्स वाय वी कॅन से दॅट E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ L2. E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ L2. सो E2 इज इक्वल टू K L2. K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आता इक्वेशन 2. This is the equation 2. Now divide equation 1 by 2. E1 upon E2 is equal to KL1 upon KL2. K get cancelled because potential gradient for the same wire. That's why potentiometers. That's why K get cancelled. E1 upon E2 is equal to L1 upon L2. If one of the EMF, if you know, and we can find out the L1 and L2 by experimentally, so we can find out the unknown EMF E1. So otherwise we can compare E1 upon E2 is equal to L1 upon L2. E1 is to E2 is equal to L1 is to L2. This is the comparison of EMF of given two cells while using the potentiometer. Okay. It is the one method.
It is also called individual method of finding the EMF. Another method to compare this EMF of the cell is the combination method or sum and difference method. हा क्वेश्चन असा विचारतात, हा क्वेश्चन 3 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअल मेथड, इंडिव्हिज्युअली हा शब्द वापरलेला असेल, इंडिव्हिज्युअली असं वापरलेलं असेल तर हा सर्किट डायग्राम काढावा लागतं आणि ह्याचाच एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ओके, तर तुम्हाला 3 मार्क मिळतात. जर कंपेअर द गिवन EMF ऑफ द टू सेल वाईल युजिंग कॉम्बिनेशन मेथड म्हटल्यानंतर किंवा सम अँड डिफरन्स मेथड म्हणजे हाच सर्किट डायग्राम काढावा लागतो. सो यू हॅव टू ड्रॉ दिस सर्किट डायग्राम. सो सर्किट डायग्राममध्ये चेंजेस बदल झालेले असतील तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. सो यू हॅव टू read the question properly and then draw the circuit diagram. ओके, आता नेक्स्ट मेथड आहे आपला सम अँड डिफरन्स मेथड. त्याला दुसरं नाव आहे कॉम्बिनेशन मेथड म्हणतो. पोटेन्शियोमीटर म्हटल्यानंतर नंबर ऑफ सेगमेंट असणारा एक वायर काढणार आपण, त्याला AB हा 2 टर्मिनल्स दाखवणार आणि मी तुम्हाला सांगितलं A आणि B मध्ये एक सर्किट कायमचा असतो. तो सर्किट म्हणजे सोर्स, की आणि रिओस्टॅट हे सिरीजमध्ये कनेक्ट करून ABच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं असतं. हे कॉमन फॉर ऑल द एक्सपेरिमेंट ऑफ द पोटेन्शियोमीटर. कुठलाही पोटेन्शियोमीटरचा एक्सपेरिमेंट घेतला तरी हे एवढं काढायलाच पाहिजे. हा फर्स्ट पार्ट झाला. आता चेंज होणारा पार्ट कुठला? सम अँड डिफरन्स मेथड म्हणलेला आहे. सम म्हणजे काय? दिलेले 2 सेल्स एकदा ॲडिशन करणार आणि एकदा सबट्रॅक्शन करणार किंवा डिफरन्स फाइंड आउट करणार. डिफरन्स, आता सम अँड डिफरन्समध्ये सर्किट E1 आणि E2 कसं कनेक्ट करायचं? जर E1चा नेगेटिव्ह E2च्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलं किंवा E1चा पॉझिटिव्ह E2च्या नेगेटिव्हला कनेक्ट केलं तर त्याला आपण E1 प्लस E2 किंवा सम कॉम्बिनेशन असं म्हणतो त्याला. जर E1चा पॉझिटिव्ह E2च्या पॉझिटिव्हला आणि E1चा नेगेटिव्ह E2च्या नेगेटिव्हला कनेक्ट केलेलं असेल तर डिफरन्स कॉम्बिनेशन असं म्हणलं जातं. वी कांट से इट इज ए पॅरलल कॉम्बिनेशन बट इट इज ए डिफरन्स कॉम्बिनेशन. जर तुम्ही KVL आपण अप्लाय केलं तरी जर समजा आपला पाथ करंट फ्लोविंग पाथ या डिरेक्शनमध्ये असेल तर इट इज E1 minus E2 it will come or E2 minus E1 it will come. Okay, sum and difference method म्हणतो आपण याला. Okay, here first of all you have to draw the circuit diagram. This part is common, so already I explained this part. Okay, next the upper part A पासून अगोदर काय करणार आहे आपण? सेल सममध्ये कनेक्ट करणार आहे. E1 प्लस E2 करणार आहे. E1 प्लस E2 करणार आहे अँड धिस इज कनेक्टेड विथ द गॅल्व्हनोमीटर ॲट जॉकी. हे पुढं काय केलेलं आहे? जॉकी आणि गॅल्व्हनोमीटर इथं आपण कनेक्ट केलेलं आहे. राईट. नाव वेन वी कनेक्ट द E1 प्लस E2 द गॅल्व्हनोमीटर शोज द डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन मिळतं. हा डिफ्लेक्शन नल करण्यासाठी म्हणजे 0 करण्यासाठी आपण काय करतो? वी हॅव टू टॅप द की ऑन द वायर ऑफ द potentiometer. At point P I am getting the null deflection. So E1 plus E2 is directly proportional to length of AP. That's why E1 plus E2 is directly proportional to length of AP ला आपण L1 कन्सिडर केलं आणि सेकंड पार्टमध्ये काय केलं? हा डिस्कनेक्ट करून E1 मायनस E2 ह्या फॉर्ममध्ये इथं आपण कनेक्ट केलं. हा कनेक्ट करून E1 मायनस E2 ह्या पार्टमध्ये कनेक्ट केलं. आता E1 मायनस E2 कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? E1 E2 म्हणजे E1चा नेगेटिव्ह E2च्या नेगेटिव्हला कनेक्ट करून आपण Aला कनेक्ट केलेलं आहे आणि इथं गॅल्व्हनोमीटर आहे आणि जॉकी ह्या फॉर्ममध्ये कनेक्ट करणार. सो वेन वी कनेक्ट E1 मायनस E2 देन
Also galvanometer shows the deflection. Find out the null deflection. We will get the null point at point Q. So E1 minus E2 is directly proportional to length of AQ, that is L2. Okay, ते इथं सगळं आपण दाखवलेलं, that is L2. So equation 1 आणि equation 2 we have to divide. Equation 1 divided by equation 2 केलं तर काय येतं बघा, E1 plus E2 upon E1 minus E2 is equal to KL1 upon KL2. So K is nothing but the potential gradient. It is cancelled. That's why we are getting E1 plus E2 upon E1 minus E2 is equal to L1 upon L2. इथंपर्यंत सोपं आहे. पुढं काय करणार आहे, पुढं आपलं 10वीमध्ये शिकलेलं कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कारण आपल्याला E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 नको आहे, आपल्याला काय पाहिजे आहे, E1 अपॉन E2 पाहिजे आहे. म्हणून वी हॅव टू अप्लाय हिअर कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. हे विसरायचं नाही आहे, इथं आपण अप्लाय करणार आहे. अप्लाइंग द कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो मेथड हिअर. तुम्हाला माहिती आहे 10वीमध्ये आपण अप्लाय केलं होतं, A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. That is A plus B upon A minus B is equal to C plus D upon C minus D. ह्या मेथडला आपण जर इक्वल रेशो असतील तर आपण हा कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो मेथड वापरतो. तेच इथं मी वापरलेलं आहे. कसं वापरायचं हे देखील मी स्पष्ट दिलेलं आहे. E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2 डिवायडेड बाय E1 प्लस E2 मायनस ऑफ E1 मायनस E2. दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. आता इथे काय केलं, ब्रॅकेट काढून टाकलं. ब्रॅकेट काढलं की काय होतं, 2E1 E2 मायनस E2 कॅन्सल होतं न्यूमरेटरमध्ये. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय होतं बघा, E1 मायनस E1 कॅन्सल झाला, E2 मायनस ऑफ मायनस प्लस होतं, 2E2 येतं. 2 गेट कॅन्सल. वी आर गेटिंग E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 upon L1 minus L2. This is the sum and difference method or combination method. We can say that this EMF of two cells can be compared. Okay, either individual method मध्ये direct E1 upon E2 is equal to L1 upon L2 येतं. sum and difference method असेल तर आपल्याला E1 upon E2 is equal to L1 plus L2 upon L1 L2 हे लक्षात ठेवायचं. So to find out the internal resistance of the cell, we have to see next video. Thank you.